येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायण विनायकं गुरुं वन्दे भो वन्दे मुक्ते ज्ञान प्रताप विलसत् वचनामृतं च अद्वैत भाव पटुता हित बुद्धिरश्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं. तर प्रत्येक रविवारी श्री संत एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातला एका अभंगावर आपण चिंतन घेत असतो. तर आजचा अभंग कोणी सांगल का कोणता आहे? तर आजचा आपला चालू अभंग कितव्या क्रमांकाचा आहे? नामाविन मुख सर्पाचे ते बिळ आहे ना? बरोबर जोताई? हो हो बरोबर आहे. म्हणजे माईक बंद आहेत. बरोबर, ठीक आहे. तर नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जिव्हा नव्हे काळ सर्पा हे वाचन व्हायला वजलो त्याचे जिने यातना भोगणे यमपुरी हरिवी न कोणी नाही सोडविता पुत्र बंधू कांता संपत्तीचे अंतकाळी कोणी नाही वा सांगाती साधूंचे संगती हरिजोडे कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी पाठ केले हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. नामस्मरणा वाचून जे मुख आहे, जे तोंड आहे, तर ते मुख नसून सर्पाचं बीळ आहे. कारण सर्पाचं बीळ म्हणजे इथं सर्प राहण्याची जागा आहे आणि सर्प या ठिकाणी बिळामध्ये राहतो आणि ते तोंडाला तोंड नाही म्हणायचं तर ते बीळ बनायचं. कारण का? तर तिथं त्या ठिकाणी नामस्मरण होत नाही का? तर ते या ठिकाणी सर्पाचं बिळच आहे. म्हणून नामस्मरण करणं हे किती या ठिकाणी महत्वाचं आहे. तर हे नाथांच्या अभंगामध्ये आपल्याला ध्यानात येतं की आपला जो काही निर्देह आहे तो नामस्मरणा वाचून जर गेला तर किती त्या ठिकाणी घातक आहे किंवा किती त्या ठिकाणी ती दुर्बुद्धी आहे. आणि ती दुर्बुद्धी या ठिकाणी माझ्या मनात उत्पन्न होऊ नये असं तुकाराम महाराज देवाला मागणं करते. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपुजो नारायणा आता मज ऐशे करी तुझे पाय चित्ती धरे उपजला भाव तुझे कृपे सिद्धी गावो आता मज ऐशे करी तुझे पाय चित्ती धरे. देवा असं काहीतरी कर की तुपले पाय चित्तामध्ये राहिले पाहिजे. मला दुर्बुद्धी उत्पन्न होऊ देऊ नको. कारण दुर्बुद्धी काय करते तर काही पण त्या ठिकाणी करून टाकते किंवा आपलाच घात करायला ती कारण होती. आपुलेची मन करी आपण हा बंधन. संस्कारित मन नसलं तर आपलंच मन आपल्याला बंधन करतं, आपलंच मन आपला घात करतं. म्हणून संस्काराची गरज आहे. किंवा मग पश्चातापानं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं की आपण एखादी नको ती गोष्ट करतो आणि पश्चाताप होतो आणि सर्व आयुष्य या ठिकाणी बर्बाद होऊन जातं. आणि म्हणून परमार्थासाठी दिलं आणि उलट आपणच ताण करून घेतला, टेन्शन वाढून बसलो आणि आपणच आपल्या दुःखाला कारण झालो. आपल्या दुःखाला कोणीच कारण नाही, तर आपल्याच दुःखाला आपणच कारण आहो. येत आपणच आपणया घात किज तसे धनंजया चित्त रे नाथल्या देहाभिमाना. कारण आपल्या दुःखाला आपण कारण आहो. कसे आहोत? तर आपलीच आपणया. कारण आपला घात कोणी केला? आपणच केला. म्हणून नाथलिया नसलेल्या देहाभिमानावर लक्ष केंद्रित कर. हा देहाभिमान देहाला मी म्हणायला होतो, देहाच्या बंधनामध्ये अडकितो आणि एवढाच मी आहे. कारण देहाला मी मानल्यामुळं मी व्यापक असताना परिच्छिन्न वाटायला लागलो, मी मोठा असताना मी लहान वाटायला लागलो. कारण कशामुळं? परिच्छिन्न वाटायला लागलो. वास्तविक मी आहे कोण? मी याच्याहून सर्वाहून वेगळा आहे.
कारण मी जर शरीर म्हणलं तर मृत्यू आलाच, आणि मृत्यू आवडत नाही, पण मृत्यूचं शरीर आवडायला लागलं. मरण आवडत नाही कोणाला, पण मरणारं शरीर मी नाही असं म्हणणं सोडायला कोणी तयार नाही. शरीर मृत्यूचे भातुके, कारण शरीर हे मृत्यूचंच आहे. मग ज्याचं आहे त्याच्याकडे जाणार. जे ज्याचं लेकरू असतं ते त्याच्या आईकडे जात असत. तसं हे शरीर तर मृत्यूचं आहे, हे कुठे जाणार दुसरीकडे, हे मृत्यूकडे जाणार. म्हणून देह मृत्यूचे भातुके, कारण देह हे मृत्यूच आहे, कारण मृत्यूचा ग्रास आहे. कारण याला मृत्यू ग्रास करणारच आहे, करणार आहे म्हणजे केला बी आतापर्यंत बरंच काही मृत्यूने याला गिळंकृत केलेलं असतं. आणि म्हणून हे मृत्यूच्या पाशामध्ये आहे, आणि याला मृत्यू येणार नाही असं नाही, तर मृत्यू उभा आहे. काळ जपतसे महा सोयितांचा गौरव हा ध्यानी राहा श्रीहरीच्या. म्हणून या ठिकाणी काळ उभा आहे, म्हणून काळाची आवडी पडेल बा जेव्हा, कधी येईन काही सांगता येत नाही. म्हणून काय करा की नामस्मरण करा तुम्ही. कारण तुम्ही काय करा की आशय उगत बसू नका की देवाचं नामस्मरण केलं तर मग त्यांना उद्धार होईल. कारण कोणाला झाला, अरे देवाचं नाव घेणारा कोण आहे हे देव पाहत नाही. त्यानं नाव घेतलं का प्रेमानं, हेच देव पाहत असत. देवाला आनंद होतो, म्हणून देवाचं होऊन राहण्यामध्ये आपण देवाचे नाही होता कोणाचे तरी व्हायला पाहतो, आणि परत परत दुःखी होतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी कोणाचेच होऊ नये, आणि देवाचं झाल्याशिवाय राहू नये. देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा. जवळ करायचं तर देवाला करा. माणसं पैसा जवळ करते, पैसा इथंच राहतो, हे मरून जाते. काही माणसं आपले आप्त इष्ट मित्र जवळ करते, हे इथंच राहते आणि हे निघून जातो. म्हणून येथे अवघे वाया गेले दिसते सायास, का म्हणे नाश दिसे झाला वेंचांचा. म्हणून सगळे प्रयत्न वायाला गेले, कारण यांच्या प्रयत्नानं यांचं दुःख जायचं ते तसंच राहिलं, परंतु दुःख वाढत गेलं. हा मात्र यांनी प्रगती केली. म्हणून मनुष्य देहातल्या जीवानं काय प्रगती केली, तर आपलं दुःख वाढून घेतलं, आपलं टेन्शन वाढून घेतलं. आपण बंधनातून मोकळं व्हायचं तर हे तर तसंच राहून गेलं, परंतु आपण आपलं दुःख मात्र वाढून घ्यायला लागलो. आणि अशा प्रकारचे या ठिकाणी मनुष्य देहातल्या जीवाची करामत आहे. त्यानं काय या ठिकाणी मिळगत केली, काय कमाई केली, तर हीच कमाई त्याची, त्यानं दुःख वाढलं. म्हणून काय करायचं, तर आपला खरा त्या ठिकाणी हित आहे देव कळून घेण्यामध्ये. कारण त्याने विना जीवा सुख नव्हे. काही करा, देवाशिवाय सुख मिळणार नाही. मग ज्याला ज्याला सुख पाहिजे त्यानं देव ध्यानात घ्या. नसला ध्यानात येत तर मग देवाचं नाव तरी घ्या. देवाचं नाव घेतल्यावर म्हणले आत्ता फायदा होतो. आता काय फायदा आहे, चिंता राहत नाही. किती संसारात अडचणी असू द्या, जो देवाचं भजन करीन त्याला दुःख होणारच नाही. म्हणून किती दुःख असू द्या, परंतु त्याचा संसार सुखाचा होईल. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तीन लोक. जाई नाही गे मायेत आहे आपण पंढरपुरा. कारण संतांच्या संगतीत, देवाच्या संगतीत, देवाच्या नामस्मरणात राहून मी या दुःखामध्ये, किती दुःख असलं परंतु त्या दुःखाला सुखी करण्याचं सामर्थ्य एक देवाच्या चिंतनामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं देवाचं भजन केल्यानं काय फायदा होतो, आत्ता आनंद होतो. आता या ठिकाणी आनंद आहेच असं लक्षात येतं. म्हणून हा नगदी फायदा आहे. आता चिंता राहत नाही, आणि उद्या पुन्हा दुःखरूप अशा प्रकारचा जन्म आपल्याला परत पुन्हा भेटत नाही. त्या नाही मागुता जन्म घेणे. प्रत्येक चरणाला अशा प्रकारचं, जसं पहिल्या हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, हे द्रौपद आहे. तसं नाथांच्या हरिपाठात सुद्धा हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. कारण पुन्हा पुन्हा त्याला जन्माला यायचं काम नाही. म्हणून त्यानं हरी ध्यानात घ्यावा. नसला येत तर हरी हरी तरी म्हणत राहा. हरी काय वस्तू आहे हे ध्यानात घ्या. म्हणजे आम्हाला ध्यानातच येईना, मग तुम्हाला जे ध्यानात घ्यायचं का त्याचं ध्यान करा. त्याचा
देवाचं नाव घोकीत राहा, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. अशा प्रकारचं हरी हरी म्हणल्यावर तुम्हाला भ्रम राहणार नाही, तुम्हाला माया राहणार नाही, किंवा तुमचं ज्याच्यानं नुकसान होतं अशा प्रकारचं दुःख, अशा प्रकारचं चिंता तुमच्यापाशी राहणार नाही. तुम्ही घेऊन तर पहा. कारण आम्ही त्या ठिकाणी सांगायला लागलो आयसा, तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही अनुभव घेऊन पहा, कारण आम्हाला अनुभव आहे आणि तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारचा अनुभव घ्या. कारण तुम्हाला सुद्धा आम्हाला गुण आला या औषधाने आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी हे औषध घ्या, किंवा आमचं पोट भरलं जेवण करून तुम्ही सुद्धा या ठिकाणी जेवण करा, तुमचं पण पोट भरण. म्हणून संतांचा अनुभव आणि ते आपल्याला सांगायला लागले की अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे. आम्हाला अनुभव आला म्हणून या ठिकाणी काय करा, तुम्ही नामस्मरण करा आणि देवाचं नाव घेऊन सुखी व्हा. कारण काहीतरी मिळून सुखी व्हायचा प्रयत्न सर्वच करायला लागले. काही तर कशानं सुख मान लागले, काहीला वाटतं भांग पाड्यानं सुख होईल, काहीला वाटतं मॅचिंग केल्यानं सुख होईल, काहीला वाटतं काहीतरी तोंडाला काहीतरी पावडर लावल्यानं, काहीतरी राख लावल्यानं सुख होईल. परंतु सुख या ठिकाणी दूरच असतं, कारण सुखाच्या वस्तू नाहीत. जसं महाराज सांगत असते, गुरुवरे बापूराव महाराज परतूरकर, तर खूप महाराजांचे उपकार आहेत. कारण त्यांनी सांगितल्यामुळंच आणि हे सगळा शहाणपणा महाराजांचाच आहे. आणि म्हणून या ठिकाणी खूप अशा प्रकारचं त्यांनी तळमळ करून या अध्यात्म ज्ञानाचा अशा बिकट परिस्थितीमध्ये, अशा त्या वाटोळीमध्ये त्यानं दिवा लावला. म्हणून वाटोळीत दिवा लावणं काही सोपं नाही, परंतु महाराजांनी लावला म्हणून खूप त्यांचे उपकार आहेत. म्हणून ते सांगत असते, अरे सुख जर वस्तूमध्ये असतं तर लोकांना वस्तू विकल्याच नसत्या. आपल्याला वाटतं की सोन्यात सुख आहे, पण सोन्यात सुख असतं तर सोनारानं सोनंच विकलं नसतं. कारण मग तो का विकायला लागला, त्याला विकल्यावर आनंद होतो. कारण सोनाराला वाटतं की आपलं सोनं आज जास्त गेलं, जास्त विक्री झाला, म्हणून त्याला त्या ठिकाणी नफा जास्त वाटतो, म्हणून विकल्यामुळे आनंदित झाला. आणि याच्याकडे पैसे होते आणि तरी आनंद नव्हता. यानं सोनं खरेदी केल्यावर गेला वाटलं की आता या ठिकाणी मी आनंदी झालो. आता सोनं सुख आहे का सोनं दुःख आहे? सोनं जर सुख असतं तर विकणारानं विकलं नसतं. म्हणून या ठिकाणी ही प्रत्येकाची मान्यता आहे. त्यानं विकल्यामुळं सुख आहे, यानं घेतल्यामुळं सुख आहे. आता कपडे जर सुख असते तर त्या कापड दुकानदारानं कापड विकलेच नसते. कारण त्याच्याकडे एवढे कापड असून जर ग्राहक नसलं तर तो दुःखी असतो. कारण तो माल त्याला खपवायचा असतो, तो माल त्याला विक्री करायचा असतो आणि विकायसाठी जर गिराईक भेटलं तर त्याला आनंद होतो. म्हणून कपड्यामध्ये सुख असतं, मग दुकानदाराला सुख व्हायला पाहिजे. जेवणात सुख असतं तर पोट भरल्यावर जेवण आवडत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला ध्यानात घेता येतं की प्रत्येकाला सुख कशा तरी मानलंय, पण वास्तव सुख नाही. म्हणून तुकाराम महाराज साधू संत जे काही आपल्याला सुख सांगते, तुम्ही देवाला जवळ करा, एक करून घ्या, म्हणजे ओळखून घ्या. आणि ज्यांना देव ओळखीला त्याला कळत असतं की मी सुद्धा देव आहे. कारण देव कळाल्यावर देव या ठिकाणी सगळा देव दिसत असतो. देवाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. ज्याला देव कळाला त्याला सगळं देव दिसत. तो देवची होऊन ठेलो, किंवा जिकडे पाहे तिकडे दिशे विठ्ठल लाविले पिशे. कारण देव पाहायला गेल्यावर मग वेगळा राहीन का? म्हणून देव पाहता असला तर काय करा, तर देवाला पहा परंतु वेगळे होऊन पाहू नका. देवाकडे जा परंतु देवाला वेगळं समजू नका. कारण देव वेगळा आहे मी वेगळा आहे असं मानल्यावर मजा येत नाही. देव आणि आपण एकच आहोत. आणि साधू संता सुद्धा म्हणणं हेच आहे, एक करून घ्या. एक करून घ्या म्हणजे काय करा, एक करून घ्या म्हणजे एक आहेत असं ओळखा.
देवाचं स्वरूप काय, आपलं स्वरूप काय, देवाचे लक्षण काय, आपले लक्षण काय, हाय का जुळते मिळते, मग असं ओळखा. आणि देहाचं स्वरूप काय, आपलं स्वरूप काय, देह कसा आहे, मरणार आहे. मग याच ना आपलं जमत का, आपल्याला आवडत नाही मरण, आणि हे मेल्याशिवाय राहत नाही. आपल्याला आवडत नाही म्हातारपण, आणि हे म्हातार झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला आवडत नाही बहिरेपण, आंधळेपण, हे झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून याचे लक्षण आपल्या लक्षणात जुळत बी नाही, आणि याच या ठिकाणी द्रुप पण आपल्याला आवडत बी नाही. आता जरी शरीर चांगलं असलं तरी पण उद्या चांगलं राहणार नाही. आता जरी पाहू वाटत असलं तर उद्या ज्याची त्याला पाहू वाटणार नाही. म्हणून आरशात पहा म्हटलं तरी पाहणार नाही. का? तर ते पाहासारखं राहणार नाही. आणि म्हणून आताच त्या शरीराहून आपण वेगळे आहेत असं कळून घ्या. उद्या ते गेलं तरी काय हरकत नाही, कसं झालं तरी काही चिंता नाही. ते जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरणांना सोडी सर्वथा, तुझी आण पंढरीनाथा. देह जाओ अथवा राहो, काही होऊ दे त्याच या ठिकाणी. पण आपण तर वेगळे कळून घेतल्यावर आता काय चिंता आहे. म्हणून आता या ठिकाणी आपल्याला निश्चिंत व्हायचंय. कोणाला व्हायचं निश्चिंत? आपल्याला व्हायचंय. कारण आपण बरं झालं नरदेह भेटलाय, आणि बरं झालं आपल्याला वासना झाली. कशाची? देव कळून घ्यायची, देवाकडे जायची. ऐशी आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. कारण परमार्थ करायची वासना सर्वांना होत नाही. ज्याला होती का तो भाग्यवान आहे. कारण परमार्थ करायची वासना कोणाला होती? तर पुण्यवानाला होत असते. परमार्थ कोणाला आवडत नाही? ज्याचं पुण्य जास्त झालं का त्याला देव आवडत असतो. म्हणून आपल्याला वाटतं हा कोण देव देव करीत नाही, तो कोण देवाचे नाते नाही. अरे त्याचं पुण्य कमी पडलं. बहुत सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. उगाच देव आवडायला लागतात. लय मोठं पुण्य केलं. पूर्वजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा विठ्ठले कृपा केली. कारण देव कृपा करीत असतो. कारण देवाचं नाव सुद्धा तोंडाला यायला लय मोठं पुण्य लागत असत. लय मोठं पुण्य लागत असत. पूर्वजन्मी पुण्य केले असेल कोट्यान कोटी, तरीच जीवाग्रे नाम येईल श्रीरामाचे. तरच जीवीवर श्रीरामाचं नाव येत असत. म्हणून अशा प्रकारचं महत्वाचं आपल्याला साधू संताशिवाय कोणी सांगत नाही. म्हणून या ठिकाणी आपण संसार करून जीवाचा जो काही जीवाला वाटतं की माझा फायदा होईल, परंतु संसार करून आतापर्यंत जे कोणी संसार करून गेले, या जगातून निरोप घेताना दुःखी होऊन गेले. म्हणजे फायदा झाला नाही, सर्व काही गमून गेले, सगळं काही नेलं नाही, इथं सोडून गेले. म्हणजे सगळं काही गमिलं. त्या ना काय काय गमिलं? जे जे आपलं मानलं होतं त्या सर्व वस्तूला ते सोडून गेले, म्हणून गमिलं. आणि म्हणून इतकं मोठं गमिल्यावर किती दुःखी होऊन गेले ते जगाचा निरोप घेताना. आणि म्हणून हे पाहायला भेटतं. म्हणून या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या संसारामध्ये जर आपण नादी लागलो तर दुःखाशिवाय हाताला काही येणार नाही. म्हणून आता देव कळून घ्या. करा रे बापांनो साधन हरीचे. म्हणून देवाला आपलंस करून घ्या. आणि ज्यानं देवाला आपलंस केलं तर त्याला पुन्हा त्या ठिकाणी कोणती बाधा, कोणतं दुःख, कोणती अडचण, कोणती समस्या, कोणती विपत्ती त्या ठिकाणी येणार नाही. म्हणून एक करून घ्या. म्हणजे कसा करून घ्या? देवाला एक करून घ्या. कारण देवाहून वेगळे राहूच नका. देवाशी ऐक्य करा. आणि ज्यानं देवाशी ऐक्य केलं तर मग त्या ठिकाणी तो आता देव होत असतो. कारण देव होणं म्हणजे काय? तर देवाला ओळखीनं म्हणजे देव आपण पहिलेच आहोत. व्हायचं काम नाही. व्हायचं म्हणल्यावर पुन्हा त्या ठिकाणी धोका आला. परंतु जीवाचं खरं नातं देवासंगच असतं. कारण देवाचं ना आपलं एवढं सख्य आहे की सगळे व्यवहार त्याच्या हातामध्ये जातात. आपले सगळे व्यवहार देव करायला लागला. आपला सगळा सांभाळ देव करायला लागला. किंवा आपल्या जवळचं सगळं काय देवाचंच आहे. देवानं दिलेलं आहे आपल्याला. इतका देवाचं जीवाचं सख्य आहे.
की जीवा जवळचं सगळं देवाचं आहे, किंवा जीवावर जीवाचं जीवाला जे जे पाहिजे ते ते तो देव योग्य काळी पुरवितो. एवढंच नाही तर सर्व काही त्या ठिकाणी देवच करायला लागला. देवाच्या सत्तेवरच सगळं काही चाललेलं आहे. या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या सत्ते. माईक बंद करा. म्हणून देवाच्या सत्तेनं या ठिकाणी सर्व काही चाललेलं आहे. म्हणून आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून देवाचं चिंतन करणं म्हणजे आपलंच कल्याण करून घ्या. कारण जीवाचं आणि देवाचं नातं आहे आणि हे देवाचंच खरं प्रेम जीवावर असतं. म्हणून तुकाराम महाराजांना हे कळालं होतं, म्हणून ते आनंदी होते. तुमच्या कृपेची पोचणे जन्मोजन्मी तुका म्हणे. कारण तुमच्या कृपेने मी पोचला गेलो. देवाची कृपा. कोणी म्हणेन आपण तर देव पाहिला नाही, आपल्याला दिसला नाही, आणि मग देव कुठे आपण कुठे, देवाची कधी कृपा केली आपल्यावर, देवानं कधी कृपा केली, कारण त्याच्यानं आपली गाठ भेट नाही. अरे पण त्याची कृपा आहे. कृपेसाठी पुन्हा काही प्रत्यक्षात पाहिजे असं काय नाही. ते कुर्मे कासवांची पिले, काशवीन काय करते, त्यांना प्रत्यक्ष स्तनपान करीत नाही तर दृष्टीनंच त्यांना तृप्ती देते. दृष्टीनंच त्यांच्याकडे बघितलं तर ते पिलांची तृप्ती होते, आणि दृष्टीच्या बाजूला गेल्यावर ते पिल्ल वाचत नाही. इतके अमृत त्या ठिकाणी तिच्या नजरेमध्ये भरलेलं असतं त्या पिलांसाठी. अशा प्रकारचे ईश्वराच्या दृष्टीमध्ये अमृत आहे. त्याची कृपा त्या ठिकाणी आपल्यालाच या सर्व काही आपत्तीपासून किंवा आपलं सर्व काही पोषण त्याच्या कृपेनेच व्हायला लागलं. तुमच्या कृपेची पोषणे एका जन्मात नाही, जन्म जन्मामध्ये जन्मोजन्मी संभाळले क्षमा करा अन्याय. कृपा करी गा देवा मा तुझी बाप माय. कारण जन्मोजन्मी देवानं आपल्याला सांभाळलं. किती जन्म सांभाळलं, प्रत्येक जन्मामध्ये देव सांभाळायला लागला. आणि म्हणून देवा जन्मोजन्मी सांभाळले क्षमा करा अन्याय. कृपा करी गा देवा मा तुझी बाप माय. तुका म्हणे करा आवडील पणाशी देणे सुख होय सकळही जनासे. आणि म्हणून आमची वासना पूर्ण कर देवा. म्हणून देवाला मागितलं पाहिजे, आणि देवाला काय मागितलं पाहिजे हे सुद्धा कळलं पाहिजे. देवाला संसार मागू नये, कारण देवा खऱ्याला खोटं काय मागायचं. देव खरा आहे याच्यात वाद नाही, आणि संसार खोटा आहे यात पण वाद नाही. कारण देव खरा आहे हे सर्वांना मान्य आहे, आणि संसार खोटा आहे हे सुद्धा मान्य करून घ्यावाच लागतं. कारण जे टिकत नाही त्याला खरं कसं म्हणायचं, टिकतच नाही संसार. उपजणे आणि म्हणे हे जन्म आणि मृत्यू चालूच आहे, चालूच आहे. जो संसार नित्य या ठिकाणी प्रलय आहे. प्रत्येक श्वासाला संसाराचा प्रलय आहे, प्रत्येक क्षणाला त्या ठिकाणी प्रलय आहे. नाही नाही एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी. नाथांच्या हरिपाठामध्ये आपल्याला अभंग येणारच आहे. ही सृष्टी आणि दृष्टी, कारण मन सुद्धा बदलत आणि हा प्रपंच सुद्धा या ठिकाणी प्रचंड बदल आहे, आणि तो किती वेगवान आहे. आणि याच्यामध्ये आपण स्थिर आहोत, आणि स्थिर आहोत म्हणजे आपण बदललो नाही, आणि बदललो असतो तर आपल्याला मागचं सांगता आलं नसतं. हाच या ठिकाणी पुरावा आहे. ज्या अर्थी आपण मागचं सांगायला लागलो त्या अर्थी आपला बदल झाला नाही. कारण सगळ्यांचा बदल झाला पण आपला बदल झाला नाही. सृष्टी बदलली आपण बदललो नाही. कारण आपण काय वस्तू आहोत, दिसणारे का न दिसणारे. सर्वांना वाटतं आम्ही दिसणारे आहेत, पण दिसणारं शरीर आहे का दिसणारे आपण आहे. दिसणारं शरीर आहे, दिसणारे आपण नाही. आणि म्हणून तर तुकाराम महाराज सांगते अदृश्य दर्शने संताचे अदृश्य दर्शने. रवी पहिरा दाविती देखणे, रवी पहिरा दाविती देखणे. अदृश्य दर्शने संताचे अदृश्य दर्शने. अदृश्य
कारण मी कसा आहे न दिसणारा आणि जे कसं आहे दिसणार, आणि म्हणून याचं न माझं नातं नाही. माझं नातं देवासंग आहे. कारण देवाचं न माझं जमत आणि शरीराचं न माझं जमत नाही. मला वाटतंय म्हातारपण येऊ नाही आणि ती आल्याशिवाय राहत नाही. मला वाटतं केस पांढरे होऊ नये झाल्याशिवाय राहत नाही. तोंडावर झुरड्या पडू नये पडल्याशिवाय राहत नाही. रोग होऊ नये पण झाल्याशिवाय राहत नाही. मृत्यू येऊ नये आल्याशिवाय राहत नाही. म्हणून देहाचं ना आपलं नातं नाही, देहाचं ना आपलं जमत नाही, देहावर आपली सत्ता नाही. तुकाराम महाराज म्हणते, करू सत्ता कोणावरी कोठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे देही कैसा मोकलिलो, परदेशी नाही कोणी अंध पांगुळा झालो, अंध पांगुळा झालो, आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बापा, शरण मी आलो तुझ निवारून या पापा, अंजन लेवून या करी मार्ग सोपा, जाईन सिद्ध पंते अवघ्या चुकतील खेपा, आता मज दृष्टी देई पांडुरंग माय बापा. कारण देवा मला दृष्टी दे. म्हणून देवाचं भजन करून देवाला काय मागाव? दृष्टी दे. आणि कोणती दृष्टी? ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. कारण ज्ञान नावाची दृष्टी माझी हरवली आणि म्हणून या ठिकाणी मी आंधळा आहे. पण मला या ठिकाणी डोळे दे. कोणते? ज्ञानाचे डोळे. कारण ज्ञान दृष्टी हरपली माझी. मला ज्ञान नाही, मला तू कळायला पाहिजे. मला तुझ्या शिवाय दुसरं काही नाही पाहिजे, मला तूच पाहिजे. म्हणून या ठिकाणी तूच चांगला आहे, बाकीच त्या ठिकाणी मला काही आवडत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मला तुझी आन वाहीन गा विठ्ठला, तुझी आन वाहीन गा देवराया, बहु आवडशी जीवापासून या. ज्ञानोबा या ठिकाणी देव मला किती आवडतो, किती आवडतो, किती आवडतो. ते म्हणले बहु आवडतो. म्हणले बहु तरी किती? बहु आवडशी जीवापासून या. जीवापेक्षा जास्त आवडतो. आता प्रत्येकाला सगळ्यात जास्त काय आवडतं म्हणा? जीव आवडतो. कारण आपला जीव आवडतो. किती आवडतो? कशापेक्षा बी जास्त जीव आवडतो. पण माऊलींना जीवापेक्षा जास्त देव आवडतो, म्हणून तर त्याला माऊली म्हणले. म्हणून तर माऊली या ठिकाणी त्यांना शब्द शोभतो. म्हणून जगाची माय अशा प्रकारचे ज्ञानोबा आहे. ते सांगते बहु आवडशी जीवापासून या. कारण देव किती आवडतो मला? माझ्या जीवापेक्षा जास्त. कारण मी देवावर किती प्रेम करतो. कारण आपण तर प्रेम करतो, पण नाशवंत वस्तूवर प्रेम करायला लागलो. त्याचा नाश होणार आहे त्याच्यावर आपण प्रेम करायला लागलो, ना आपलं सगळं वायाला चाललं. आयुष्य, अक्कल, प्रेम केलेलं सर्व काही आपलं येथे अवघे वाया गेले दिसते सायास, का म्हणे ना दिसे झाला वेचाचा. कारण आयुष्य निघून जा, सगळं काही प्रयत्न व्यर्थ झाले. म्हणून या ठिकाणी लवकर काय करा, तयार व्हा देव करून घ्यायला. कारण उद्या आयुष्य शिल्लक राहणार नाही, किंवा राहिलं तरी आरोग्य राहीन काही सांगता येत नाही, व्यवहारिक परिस्थिती राहीन काही सांगता येत नाही, किंवा इच्छा राहीन हे बी सांगता येत नाही. आता इच्छा सुद्धा आहे, आरोग्य आहे, आयुष्य सुद्धा आहे, आणि परिस्थिती सुद्धा साथ द्यायला लागली आपली. म्हणून जी परिस्थिती परमार्थ करू देते ती परिस्थिती चांगलीच असते. रोग का असना, परमार्थ व्हायला लागला ना तिथं चांगला आहे. आपत्ती असू द्या पण परमार्थ व्हायला तिथं चांगला आहे. तुकाराम महाराज देवाला मागून घ्यायला लागले, मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. मला विपत्ती दे, मला दुःख दे, पण तू चित्तातून जाऊच नको. तू या ठिकाणी माझ्या चित्तामध्ये राहा. कारण मी किती दुःख सोसायला तयार आहे. कारण देवासाठी या ठिकाणी कितीतरी त्या ठिकाणी सोसायची तयारी ठेवणं, यालाच म्हणायचं भक्ती. निरोपा या ठिकाणी देवाला शरण गेले आणि देवाला म्हणते, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजीला. देवासाठी मी जोग घेतला आणि सगळ्या भोगाचा त्याग केला. माणसं भोगासाठी
या ठिकाणी दुसऱ्याचा जीवाचा सुद्धा जीव घेते. बरोबर आहे म्हणते, मी देवासाठी भोगाचा त्याग केला. कारण भोगासाठी माणसं कोण्यास धरला जाते काही सांगता येत नाही. कारण भोगासाठी काय पाहिजे? द्रव्य लागत. द्रव्यासाठी जीव द्यायची सुद्धा तयारी आहे. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. द्रव्यासाठी लोक प्राण सुद्धा द्यायला माग पुढे करीत नाही. आणि द्रव्य असल्यावर काय होत असतं? द्रव्य असल्यावर भोग जास्त भोगले जातात. की समुद्र तेथे तरंग. कारण समुद्र ज्या ठिकाणी असन त्या ठिकाणी तरंग असते आणि ज्या ठिकाणी द्रव्य असन त्या ठिकाणी भोग असते. आता मृत्तिका त्यागे घटू का तंतु त्यागे पटू तेजी जय देवी वटू धन बीज त्यागे नाना जळ त्यागे तरंग समुद्र त्यागे मेघ तेजीचे जैसे भोग धन त्यागे तेजोणी भिंती मात्र तेजीचे अवघेची चित्र का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ. एवढंच घ्यायचं आपल्याला की नाना जळ त्यागे तरंग. अनेक प्रकारच्या जळाचा त्याग, तरंगाचा त्याग केला की किंवा जळाचा त्याग केला की तरंगाचा त्याग झाला. नाना जळ त्यागे तरंग. समुद्राचा त्याग केला की मेघाचा त्याग झाला. तस धनाचा त्याग केला की भोगाचा त्याग केला. ज्याला धन आवडत का तो जरी म्हणला की मला भोग आवडत नाही तरी पण समजलं पाहिजे याला धन कसं देत पाहिजे. धनाने काय भेटत? धनानं मान भेटतो. धनानं काही खाता येतं, कुठं राहता येतं, कशी मजा करता येते. कारण यायला काय पाहिजे? मजा पाहिजे. म्हणून धन पाहिजे. म्हणून यायला म्हणायचं धन पिसे. ज्याला धनाचा पिसा आहे ते उद्या भूत होणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे जयाची वासना तया तैशी पुरवावी. कारण ज्याला धनाचा नाद आहे मग ते उद्या भूत होणार आहेत. आणि म्हणून हे जसं या ठिकाणी जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. कारण हरिपाठात सांगितलं जन्म हा वासनेमुळे भेटत असतो. जशी वासना असली अशा प्रकारचा जन्म घ्यावा लागत असतो. म्हणून या ठिकाणी या प्रपंचामध्ये कोणत्या प्रकारची वासना ठेवू नये. कारण प्रपंच हा दुःखद आहे. कारण प्रपंचाचा दुःखद अनुभव येतानाच झाला आणि जाताना पण दुःखद अनुभव आहे. कारण येताना दुःख आहे प्रपंचामध्ये. कारण गर्भात येणं दुःखद आहे आणि पुन्हा शरीर सोडणं सुद्धा दुःखद घटना आहे. कारण दोन्ही सुद्धा दुःखद घटना आहेत. आणि मध्ये तरी कितीतरी दुःख आहेत. बालपणात दुःख वेगळे, तारुण्यात दुःख वेगळे, म्हातारपणात दुःख वेगळे आणि हे सर्व दुःखदायक आहे. म्हणून हा संसार ज्याला ताप वाटला, ज्याला दुःख वाटला त्याला वाटण संसार निवृत्त करा. परंतु ज्याला संसार सुखद वाटला किंवा ज्यानं सुखाच्या कल्पना केल्या संसारामध्ये तर तो संसार वाढायसाठी मग या ठिकाणी मुख्य प्रधान याला म्हणेन संसाराला. आणि याच्यासाठी सर्व काही त्या ठिकाणी भोग समृद्धी ऐश्वर्य मिळवीन आणि पुन्हा 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 या ठिकाणी संसारामध्येच सुख पाहिन. परंतु कोणी जरी आला तरी पण संसारामध्ये सुख नावाची वस्तू त्याला मिळणार नाही. कारण संतांनी सांगितलं संसार दुःख. देव जरी आला परंतु संसारामध्ये देवाला सुद्धा सुख झालं नाही. पांडव सुद्धा आले पण पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवे ते परित्या देवासी. कारण देवाचं चिंतन केल्यामुळं त्यांच्या प्रपंचातल्या अडचणी उडून गेल्या. प्रपंचातलं दुःख जाऊन त्यांना सुख या ठिकाणी देवाच्या संगतीमध्ये भेटलं. की देवाच्या संगतीचं महत्व आहे. म्हणून सर्वांनी देवाची संगती कराव. पण देवाची संगती म्हणले होत नाही आम्हाला. देव आमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. परंतु देवाचं नाव तर माहित आहे ना. म्हणून देवाचं नामस्मरण करा. कारण देवाचं नाव ज्यानं घेतलं त्यानं देवाला धरलं. कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश. कंठामध्ये मी कृष्ण नावाचा मणी धरला आणि त्यानं सर्व प्रकाश या ठिकाणी मला दिसला. म्हणजे ज्ञान या ठिकाणी मला झालं. प्रकाश म्हणजे ज्ञान. मला ज्ञान झालं. आणि हे कशामुळे झालं तर मी कंठामध्ये देवाला धारण केलं. म्हणून कंठामध्ये देवाला धारण करा.
देवाचं स्मरण करा. मग देव पाहत नाही हा कोण आहे, त्यानं काय केलं पूर्वी, किती पाप केलं हे सुद्धा बघत नाही, त्याची जात का, याला येतय का हे पण पाहत नाही. कारण भावबळाकडे आमचा देव भावाचा भुकेला आहे. म्हणून महाराज सांगत असते, अरे आमचा देव काय खातो, आमचा देव भाव खातो. कारण भाव खातो, देवाला काय लागत, भाव लागत. भाव बळे आकळे एरवी ना कळे, करतळे आवळे तैसा हरी. मग भाव तर आहे आपल्याकडे, पण आम्ही कशाला तरी भाव द्यालाय आणि आम्ही बेभाव चाललो. बेभाव जाऊ नका, कशाला तरी भाव देऊ नका आणि देवाला लक्षात घ्या. म्हणून भाव बळे याकडे हरिपाठात सांगितलं. नुसतं हरिपाठ कळून घेतला की आपलं काम झालं, जास्त पाहायचं काम नाही. म्हणून ज्ञानोबारायानं हरिपाठ सांगण्याकरता अवतार धारण केला, नाथांनी हरिपाठ सांगण्याकरता अवतार धारण केला. मग ज्यांना पुन्हा काही वेळ असली त्यांना पुन्हा ग्रंथ पहा. परंतु जसं त्या ठिकाणी आपलं भागत नुसतं हरिपाठ करून सुद्धा, म्हणून झाला हरिपाठ बोलणे इथून एका जनार्दनी हरी बोला. कारण हरिपाठ झाल्यावर पुन्हा काही राहतच नाही बोलायसारखं. हरिपाठ झाला की बंधनच राहत नाही. हरिपाठ कळायला पाहिजे, हरिपाठ जीवनामध्ये उतारला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी हरिपाठ कळाला की त्याला हरी वेगळा वाटत नाही. हरिरूप झाले जाणणे हरपले, नेन नेते गेले हरीच्या ठाई. हरिरूप ध्यानी हरिरूप मनी, एका जनार्दनी हरी बोला. ध्यानात मनात सर्व कोण हरी आहे असा हरी या ठिकाणी लक्षात येत असतो. म्हणून तुम्ही हरीचं भजन करा आणि मनामुखानं हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. किंवा या हरिपाठामध्ये म्हणले की हरिमुखी गाता हरपली चिंता. कारण तुमची चिंता कधी गेली हे कळणार नाही. तुम्ही गाऊन तर बघा, हरीचं स्मरण घेऊन तर बघा. कारण तुम्ही घेतल्यावर कळन तुम्हाला की तुम्ही त्या ठिकाणी अनुभवे आले अंगा. तुम्ही अनुभव घेऊन पहा आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला याची गोडी कळन. म्हणून या ठिकाणी तुम्ही अनुभव घेऊन पहा, पायाची टेस्ट घेऊन कशी येतात आणि मग टेस्ट घेतल्यावर तुम्हाला कळन. म्हणून ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देव तया जवळे असे पापनाशे दर्शने. कारण देव कळत असतो, परंतु या ठिकाणी अगोदर आपली तयारी लागत असते, समर्पण करायची. तुका म्हणे आता देह देऊ बळी, करुणी सांडू होळी संचिताची. ज्याच्याकडे जास्त त्या ठिकाणी अशा प्रकारचं समर्पित भावना असन त्याचा देव होत असतो. देवाला काय लागत, समर्पण लागत. आणि यानं समर्पण काय केलं, यानं मला काय दिलं. आपल्याला देव पाहिजे ना, मग देवासाठी आपण काय केलं. उलट या ठिकाणी आम्ही परमार्थात आलो, आम्हाला मान भेटला. पुन्हा त्या ठिकाणी काहीतरी लोक चांगलं मानायला लागले, पण हे सुद्धा आवडू नाही. ना आवडावे जन, ना आवडावा मान. कारण याच्यामध्ये जर आपण खुश झालो तर पुढे जे काही भेटणार आहे फळ, तर ते आपल्याला भेटणार नाही. याच्यामध्ये खुश नाही व्हायचं. मान भेटला, लोक त्या ठिकाणी मानतेन, लोक कधी डोक्यावर घेतेन आणि कधी पायाखाली तुडीतेन, काही सांगता येत नाही. म्हणून ऐसा लौकिक कदा राखवेना, पतित पावन देवराया. संसार करिता म्हणते हा दोषी, टाकीता आळसी पोट पोसा. आचार करिता म्हणते हा पसारा, न करते नरा निंदिता. संत संग करिता म्हणते उपदेशी, तेरा भाग्याचे ज्ञान नाही. धन नाही त्याची ठाईच करंता, समर्थाची ताटा लाविता ती. बहु बोलू जाता म्हणते हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणता गर्वी. भेटीशी न जाता म्हणते निष्ठुर, येता जाता घर बुडविले. म्हणून अशा प्रकारचे लौकिक आहे. लोक म्हणते मन आहे तर घोड्यावर बसू देत नाही आणि पायी पण चालू देत नाही. म्हणून लोकांकडे पाहून आपला अर्थ लावूच नका. कोणी निंदा कोणी वंदा. आपण चांगला मार्ग धरायचा. संताला जो पटला तो किंवा संतानं जो सांगितला त्या मार्गाने चालायचं. आणि त्या मार्गाने चालत असताना मग कोणी निंदा कोणी वंदा. कारण लोकांचं काम त्यांना करू द्या, पण आपलं काम आपण करा.
कारण आपण जर त्यांच्या नादी लागलो तर आपलं काम होणार नाही. म्हणून भुंकती ती द्यावं भुंको, आपण नाही त्यांचे शिको. जे भुंकतील त्याला भुंकू द्यावा, पण आपण त्यांचं शिकू नाही. आणि म्हणून परमार्थातला मार्ग खरतड असतो. आणि म्हणून इथं खूप त्या ठिकाणी लोभ दिसतो, परंतु त्या आमिषाच्या आपण बळी जाऊ नाही. कारण लोक मानतेन, लोक चांगलं खायला देतेन आणि चांगल्या प्रकारचे कीर्ती वर्णन करतेन, लोक पैसा बी देतेन, अशा प्रकारचं या ठिकाणी. परंतु प्रलोभन काही चांगलं नाही. कारण आमिष कवळू पांडवा, मेनून गिळताची भरवा, माशानं आमिष खाल्लं की तो मेलाच. मग तशा प्रकारचा जीवाला धोका आहे. त्यानं कधीच लोभात पडू नये आणि कधी या ठिकाणी सन्मान स्वीकारू नये. आणि देवाला चांगलं म्हणलं पाहिजे, हेच आपली मिळगत आहे. त्याला दुसरी काहीतरी मिळगत वाटली मग त्याची तपश्चर्या भंग झाली. एवढं देवासाठी तपश्चर्या केली आणि कशात तरी त्या ठिकाणी तो गुंतला किंवा काहीतरी चांगलं मानून त्याच्या नादी लागला, स्तुतीमध्ये गुंतला किंवा काहीतरी लोभात गुंतला, तर काहीतरी त्याला प्रलोभन दिलं त्यामध्ये गुंतला, तर त्या ठिकाणी समजाव याची तपश्चर्या निष्फळ झाली. कारण आतापर्यंत यानं एवढं परमार्थ केला परंतु पिटून फाट झाला. दिवाण की दिवाण. कारण आमच्याकडे म्हण आहे, दिवाण दिवाण. कारण जसं वाण आलं तसंच वाण द्यायचं. तिने काय आणलं मला, मग मी पण तिला तसंच नेणार. तिने मला साडी आणली का, मी पण तेवढी साडी नेणार. तिने मला काही आणलं का, मी पण तितकंच नेणार. पण दिवाण की दिवाण झालं, उष्ण झालं, व्यवहार झाला. गिराईक दुकानदार यांच्यामध्ये व्यवहार जो असतो अशा प्रकारचा व्यवहार झाला. तिथं प्रेम असतं, प्रेमामध्ये मोजणं नसतं. म्हणून आपण म्हणतो एका ताटात जेवायला बसले तर घास मोजू नये. तसं या ठिकाणी आपण ज्या देवाला आपलं समजलं तर मग त्याच्याकडे काही त्या ठिकाणी अशा प्रकारचं मागणं करू नये. किंवा जसं परिस्थिती असं त्याच्यामध्ये सुखी मानलं पाहिजे. मग कोणती असो परिस्थिती, कारण परिस्थिती माहित नाही कशी येणार आहे. कारण नावच काय त्याचं अदृष्ट, म्हणजे द्रष्ट नाही, त्याला म्हणायचं अदृष्ट. आणि पुढं काय येईल काही सांगता येत नाही. परंतु आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. कारण देव साकडं निवारण करतो, पण त्याच्यावर भार घाला. सगळं कोणाचं आहे, तुझं आहे. आणि मी पण कोणाचं आहे, तुझं आहे. मी तुझं आहे, सगळं तुझं आहे. तुला काय करायचं तर तू कर आता. कारण या ठिकाणी आता सांभाळ तारी अथवा मारी. मी कोणाचा आहे, तुझा आहे. कसा आहे, तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकोडी, वेडी वाकोडी, नामे भव पास आटे आपुल्या तोडी. आता मज साय येते करावे देवा. कारण आम्ही कसे आहेत, वेडे आहेत, वाकडे आहेत, पण कोणाचे, तुझे. असू द्या, आम्ही जसे असतो तसे, पण देवाचे म्हणून घ्या. कारण वानर होते आनंद भक्त राशी, तरले वानर ज्ञानदेवा घर चिदानंदी. अनंत भक्तांच्या राशी वानर लोक तरुण गेले. ज्ञानोबराय सांगते की वानर लोक कसे होते. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये खूप सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी रामचरित्र सांगितलं. कोणाला वेळ असला त्यानं ग्रंथ पाहिले पाहिजे. कारण भावार्थ रामायण एकनाथ महाराजांचा ग्रंथ आहे. खूप सुंदर असं प्रकारचं काव्य. कारण नाथांचं काव्य म्हणल्यावर त्या ठिकाणी काही कमतरताच नाही बरं. खूप सुंदर ग्रंथ आहे रामायण. इतका भावार्थ काढा रामायणाचा. सीता कोण, राम कोण, रावण कोण, सर्व काही त्या ठिकाणी सांगून पुन्हा त्यातून अध्यात्म पण सांगितलेलं आहे. म्हणून हे सांगताना रामायणामध्ये एक ओवी आली, ऐकता वानराच्या गोष्टी, तो राम विकल्प न धरी पोटी, जो सीतेच्या वचनासाठी धावे पाठी मृगाच्या. की राम वानराच्या गोष्टी ऐकाना. कधी रामाच्या मनामध्ये विकल्प आला नाही की हे वानर, याला कुठं कळत, हे चंचल यांची जात आहे आणि हे आपलं शिकायला लागले, असं रामाला कधीच वाटलं नाही. कारण राम
भावाचा भुकेला होता. उलट त्या वानराच्या गोष्टी ऐकताना रामाला हसू यायचं, कौतुक वाटायचं. जसं लेकरू कसं बोललं, आईला कौतुक वाटत असतं. तसं वानर लोकांचं बोलणं, वागणं, उड्या मारणं रामाला कौतुक वाटायचं. राम नवल करायचे. वानराच्या गोष्टी, वानर सल्ला द्यायचे रामाला, "रामचंद्र प्रभू, आता चढाई करू आपण लंकेवर. आता आपल्याला या ठिकाणी रावणाला मारायचं." राम त्या ठिकाणी रामच ना, त्याला या ठिकाणी कोणाच्या सहकार्याची गरज होती का? परंतु रामाला यांचा उद्धार करायचा होता. यांचा उद्धार करायचा होता म्हणून रामानं यांचं सहकार्य घेतलं आणि आमच्या कामामध्ये तुम्ही आलात आणि तुमच्यामुळं आमचं काम सिद्धीला गेलं, असं उलट त्यांनाच मोठेपणा देऊन त्याचा उद्धार केला. आणि अशा प्रकारचं देवाचं हृदय मोठं असतं आणि म्हणून त्याला देव म्हणायचं असतं. कारण मोठे माणसं हे मोठ्या मनाचे असते म्हणून त्यालाच मोठं म्हणलं पाहिजे. जे छोट्या मनाचे असते आणि त्यांच्याकडे काही बी असू द्या, त्यांना मोठं नाही म्हणलं पाहिजे. म्हणून मोठे त्यालाच म्हणायचं ज्याचं विशाल अशा प्रकारचं अंतःकरण आहे. मग त्याच्याकडे काही असो अगर नसो, परंतु भाव आता जसं आमचा मोठेपणा, आपल्याला साधू संतांचा मोठेपण जर पाहायला गेलं तर संत मालिकेमध्ये सुदाम देवांचा मोठेपणा पहा. की आपल्या घरामध्ये जे काही होतं मूठभर पोहे, ते सगळेची सगळे त्या ठिकाणी भगवान कृष्णाच्या भेटीसाठी निघाले आणि मग त्या ठिकाणी सर्वच त्या ठिकाणी घरातलं घेतलं आणि सर्व तरी काय होतं, मूठभर पोहे. सगळ्या घरामध्ये होतं तरी काय, कपाटन, सभासटन, मोठमोठे त्या ठिकाणी बँकान, मोठमोठे त्या ठिकाणी गाड्या, हेन तेन, सोयरेन, धारेन, असं काय नव्हतं. मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला. मुठभर पोहे घेऊन गेला, परंतु मुष्टीभर पोह्यामध्ये त्याचा सर्व संसार आला होता. कारण त्याच्याकडे जेवढं होतं का, तेवढं सुद्धा त्यानं देवाला देण्यामध्ये मागं पुढं पाहिलं नाही. त्याला म्हणायचं भाव, आमच्याकडे असतं लय मोठं, पण आम्हाला थोडं पण देव वाटत नाही देवाला. आम्हाला घ्यावं वाटतं, पण देवा वाटत नाही. पण ह्या अशा प्रकारचा देवाला कळत नाही का, की आपला भाव काय येतं. कारण तो काही बोलत नाही. वास्तविक आपल्याला वाटतं आम्हाला कोणी पाहिलंच नाही. मांजर दूध पेते, पण तिला म्हातारी दिसलीच नाही. मांजरीनं दूध पेलं, पण घी देखा मगर बडगा नाही देखा. म्हातारीच्या हातातली काठी नाही पाहिली, तिनं तूप पाहिलं नुसतं. तशा प्रकारचं या ठिकाणी आपण या काळाला पाहत नाही, आपण देवाला पाहत नाही. आपण हे जेव्हा आपण पाप करतो तेव्हा हे पंचभूत साक्षी असतील. देवाचे साक्षीदार पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा, आकाश सर्व काही साक्षी आहेत. तिथे हे साक्ष देतात. हा याने केलं होतं असं पाप, याने असं खोटं बोलले होते, खोटं वागले होते. सर्व काही साक्षी देणारे लोक आहेत, साक्षीदार आहेत देवाचे. हे चौकड आहेत, कुठं नाही ते. आणि म्हणून लक्षात घ्यायचं, तो पाहायला लागलाय आपल्याला आणि म्हणून देव पाहायला लागलाय म्हणून मी खोटं वागणार नाही. कारण लोकांना नाही पाहिलं मन जमलं असं नाही, कारण देव मला पाहायला लागलाय. म्हणून निर्मळ चित्त झाले नवनीत, पण आपले आपण शुद्धी करणं हेच पहिलं काम आहे परमार्थातलं. तेव्हा आपण आपलं पारमार्थिक म्हणून घेणं शोभत आणि याच्यामध्ये आपलं कल्याण सुद्धा आहे. तेव्हा आपण जे बाकी काही करतो याच्यात कल्याणापेक्षा आपली आपण शुद्धी करून घेणं आता करावं लागतं. या गोष्टी वेगळ्या आहेत, परंतु आपलं अंतःकरण शुद्ध झालं म्हणजे खरी कमाई आपण केली. आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी तोडा. कारण आपलं अंतःकरण शुद्ध केलं, आपलं मन शुद्ध केलं की परमात्मा यायला जागा झाली आपल्या मनामध्ये. परमात्मा येतो पण शुद्ध अंतःकरण लागत, कारण त्याला काय कळत नाही. ज्यानं सगळंच केलं तो काही अज्ञात त्याला काहीच नाही, कारण त्याला सगळं ज्ञात आहे. आणि तो परमात्मा कुठं नाही, सर्व ठिकाणी आहे. असं त्या परमात्म्याच्या कृपेनेच आपले सर्व काही व्यवहार चालले आणि तो परमात्मा आपल्याला वेगळा नाही. त्यातून आपलं नातं या ठिकाणी इतकं जवळच आहे, तो आपल्याला वेगळाच नाही. म्हणून त्या परमात्म्यालाच घेतलं पाहिजे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी आपण संतांच्या चरणी अर्पण करू आणि आता पसायदान होईल. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे, तो सोनी मज द्यावे पसायदान हे.
जे खळाचे व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जीवांचिल तो ते लाहो प्राणी दातो वर्षोत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरुचे आवो चैतना चिंता मनीचे गावो बोलती जे अर्णवो पियुषांचे चंद्रमेघे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जना स्वैरे होती किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीन लोकी भजतो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय व्हावे इथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव तिने वर ज्ञानदेव सुखिया झाला तिने वर ज्ञानदेव सुखिया झाला येणे वर ज्ञानदेव सुखिया झाला कुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय नारायण स्वामी एकनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान सर्वांना रामकृष्ण